म्हणून ताणताना या ठिकाणी गेलो. त्या कैलासाच्या ठिकाणी भोले बाबा आणि उमा त्या ठिकाणी पार्वती माता बसलेले होते. ही असणाऱ्या आडमुठी ताकद, त्याचा मेंदू गुडघ्यात. त्याला काही या ठिकाणी मागचं पुढचं कळा ना. त्या काळात सतत विवेक बुद्धी गहाण पडते. त्या बळाचा उन्माद चढल्याच्या नंतर जी सारासार विचार करण्याची जी बुद्धी आहे ना, ती गहाण सत्ता चलत नाहीये. असा असणारा राजा रावण कैलासाच्या ठिकाणी गेला आणि या ठिकाणी तो कैलासगिरी भोले बाबा शिव पार्वती सहित, त्या भोले बाबाच्या हातात डमरू आहे, त्रिशूळ आहे, त्यांच्या सहित तो असणारा गिरी राजा रावणानं गदा 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 हलवला. एवढी ताकद राजा रावणाची सुद्धा होती, पण त्याच्याकडून कर्म चुकीचं घडलं आणि त्याच्यामुळे ही भानगड झाली. तो असणारा राजा रावण अधर्माचा पुरस्कर्ता झाला आणि हनुमंतरायला सुद्धा ताकद आहे, परंतु हनुमंतराय धर्माच्या बाजूने राहिले. आणि असं करत असताना हनुमंतराय लंकेमध्ये गेले. लंकेमध्ये ती लंका सांगूच लागेल जाळायचं. ती लंका तर जाळावंच लागेल ना. त्याला कवर ठेवायचं आपल्याच हाताने जाळो. चिंता करू नका तुम्ही. या ठिकाणी हनुमंतराय असणाऱ्या लंकेमध्ये गेले. मागून घेत नाही आता थोडक्यात आवरू, कारण आपल्याला वेळेची बंधन आहे. या ठिकाणी असणारा इंद्रजिताकडून बांधून असणारा हनुमंतराय राजा रावणाच्या समोर गेले. पटकन गेले. जाऊन या ठिकाणी नाट्य महाराजांना 2-3 अध्याय लावले होते तिथपर्यंत जायला. वाटामध्ये इंद्रजित आला, त्याला निवार धुतला. वाटामध्ये बरीच भानगडी झाली. ब्रह्मदेव आले, विनंती करायला ती सोडून द्या. आता हनुमंतराय राजा रावणाच्या समोर गेले. समोर जाऊन या ठिकाणी असणारा समोर या ठिकाणी असणारा हनुमंतराय बोलू लागले, आपली जर बाजू सत्याची असेल, आपली बाजू सत्याची असेल, आपल्याला घ्यायची गरजच नाही. या ठिकाणी असणारा हे हनुमंतराय आपल्याला शिकवतात. महाराज आपली बाजू सत्याची आहे ना, किती संकट येऊ द्या, हो म्हणायचंच नाही. अशा असणारे हनुमंतराय राजा रावणाच्या सभेत इतकी त्या लंकेची तटबंदी संरक्षण यंत्रणा कडक आहे, तिचं भेदन करून हनुमंतराय पोहोचले राजा रावणाच्या समोर. राजा रावण सिंहासनावर बसलेला आहे. या ठिकाणी असणारा राजा रावण सिंहासनावर आहे. या ठिकाणी पुच्छाचं आसन घातलं आणि राजा रावणाला बोलले, माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ. राजा रावणाला प्रश्न विचारला, कोण आहे तू? ज्या खर दूषण त्रिशराला ज्या रामानं मारलं, त्या रामाचा सेवक मी हनुमंत आहे, तुला जीवत मारायला. त्याला राजा रावणाला किती करंट बसला असेल. राजा रावणाची सवाय आजपर्यंत परीक्षेत शत्रुलंकेत कवाच आला नाही. आणि एक वानर माझ्या समोर येऊन या सगळ्या माझ्या प्रधानाच्या देखत माझ्या सैन्याच्या सोबत मला म्हणतोय तुला जीवत मारायला आलोय. राजा रावण पण हुशार होता. या ठिकाणी रावणाला विचारलं, मला जिथं शक्ती चलत नाही तिथं काहीतरी युक्ती करावा. अशीच युक्ती रावणाने केली आणि जाता मारलं होतं. तोही कथा बघ आपण ऐकलाय. या ठिकाणी तीच युक्ती इथं करू म्हणले. हनुमंतरायला विचारलं, हे वानरा, मला मारायला हरकत नाही. आता मला मारायला चालायला तो हरकत नाही, पण मला तू मारणार आहे, कसंही मारणार आहे, पण तुझं मरण कशात आहे असं नाही सांगितलं तर तुला रामाची शपथ आहे. अशीच असणारे त्या जटायूला सदा शपथ घातली होती. जटायू असणारा रामभक्त आहे आणि रामभक्त जे आहेत, जे वैष्णव भक्त आहेत, त्यांनी खोट बोलू नये. हा दंडक आहे, हा नियम आहे. आणि जे खोट बोलतात वैष्णव रामभक्त, ते त्या वैष्णवाच्या रामभक्ताच्या यादीतून कवच नापास आहे. साच बोले मुखे